आज आपण बनवत आहोत मसाला शेंगा. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. इथे चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आपण चवीनुसार. इथे काळी मिरी पावडर घेतली आहे. इथे लाल तिखट आणि घरगुती मसाला असं घेतलेलं आहे. इथे पाव लिंबू घेतलेला आहे आपण. इथे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि इथे 2 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आपण. ते आपण धुवून पुसून साफ करून घेतलेले आहेत. ते आता आपण करूया. त्यात घेतले एक कढई घेतले, त्यात आपण शेंगदाणे घेतलेत. त्यात आपण टाकतो आता बेसन, तांदळाचं पीठ, त्यात टाकते मीठ, काळी मिरी पावडर, लाल तिखट आणि घरगुती मसाला. आता त्यात आपण लिंबू पिळून घेतलेला आहे. आता आपण ते मिक्स करून घेऊया. आपण थोडं थोडं पाणी घेऊया मिक्स करायला. एकत्र असं आता मिक्स करून झालं आहे. आता आपण इथे कढई घेतली, त्यात तेल तापवलं आहे. त्यात आपण आता ते तळून घेऊया एक एक करून. असेच आता आपण सगळे तळून घेऊया. तळून घेतलेत आपण डिशमध्ये काढूया. आणि आता आपण दुसरेच टाकूया त्यात. पहिले आपण काढून घेतलेत. आणि आता आपण तळून घेऊया. आता हे आपण दुसऱ्यांदा टाकले ते पण काढून घेतोय. आणि आता आपण तिसऱ्या वेळी टाकूया. हे पण असेच तळून घेऊया. आता आपले मसाले शेंगदाणे तयार झालेले आहेत. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.